माननीय पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल सर यांच्या पुढाकाराने सध्या स्थितीत नागपूर शहरमध्ये सर्व रेकॉर्डवरील गुन्हेगार यांच्या शोध मोहीमचा आणि त्यांच्या सद्यस्थितीचा आढावा घेणं सुरू आहे. त्या अनुषंगाने आम्ही काल दिनांक 3 जून 2025 रोजी पोलीस ठाणे परिसरामध्ये आरोपितांचा नियमितप्रमाणे चेकिंग आणि शोध मोहीम सुरू होती. पेट्रोलिंग दरम्यान आम्हाला गोपनीय माहिती मिळाली की फुटाळा तलाव परिसरामध्ये एक इसम जो आहे तो देशी बनावटीचा पिस्टल कॅरी करून मोपेडवरती फिरतोय म्हणून त्या मिळालेल्या माहितीच्या आधारे आम्ही पोलीस स्टाफसह फुटाळा तलाव परिसरामध्ये शोध घेतला असता सोनूची पानटपरी परिसराच्या जवळ आम्हाला तो इसम मिळून आला. पंचांच्या आणि पोलीस स्टाफच्या मदतीने आम्ही त्याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्या गाडीच्या डिक्कीमध्ये आम्हाला एक देशी बनावटीचं पिस्टल आणि एक जिवंत काडतूस मिळून आलेला आहे. त्या अनुषंगाने आम्ही ते सगळं त्याला विचारपूस करून ताब्यात घेतलं आणि त्याच्या विरुद्ध पोलीस ठाणे गिट्टीगदान येथे 325 भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा नोंद केलेला आहे. तपास सुरू आहे आणि सदरची कारवाई जी आहे ती माननीय पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल सर, माननीय जॉईंट सीपी सर नवीन चंद्र रेड्डी सर, अप्पर पोलीस आयुक्त उत्तर विभाग दाभाडे सर, आमचे पोलीस उपायुक्त झोन परिमंडळ क्रमांक 2 राहुल मदने सर, आमचे एसीपी मॅडम सुनीता मिश्रा मॅडम आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक देशपांडे सर यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही ही कारवाई केलेली आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.